आयकॉन प्लेयर टीम ए चे जोकर दादा बाहेर होता गाडी वॉशिंग पूर्ण ह्या लीग मध्ये 7 मॅचेस झाल्या. 7 मॅचेस मध्ये एकमेव मेडन ओव्हर निर्धाव अशी ओव्हर टाकलेली आहे बाबू 69 अभिजित पवार यांनी. पण आजचा उपविजेता संघ टीम सी कॅप्टन त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांचं मनोगत. आम्ही पूर्ण प्रयत्न केले जिंकण्यासाठी, पण समोरची टीम आयकॉन म्हणून घोषित होती. काही थोडेसे त्यांनी क्लॅशेस केले म्हणजे अंधार होण्यासाठी किंवा काय त्या गोष्टींचा थोडासा बॅटिंगवर फक्त इफेक्ट झाला. पण ठीक आहे, आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न केले आणि आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही एवढ्या चुरशीने ही मॅच इथपर्यंत खेळू. आम्हाला वाटलं की हा सामना जो आहे तो वन साईड होईल आणि ए टीम आरामशीर विजय होईल. पण सी संघ हा सी फॉर चॅम्पियन कधी हरत नाही, त्यांनी हार मानली नाही आणि शेवटच्या बॉलपर्यंत ते लढत राहिले. धन्यवाद. विजय संघाचे कॅप्टन शुभम जगताप यांचं मनोगत जाणून घेऊया. काय नाही, पहिले तर आम्ही टॉस जिंकलेलो आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला, पण तो आमचा निर्णय फसला कारण की आमचं टार्गेट फक्त 40 रनच झालं. त्याच्यानंतर वाटलेलं की ते लोक आरामात चेस करतील, पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं की होप सोडायची नाही. शेवटपर्यंत कायम फिल्डिंग आणि बॉलिंग घट्ट ठेवायची. त्याच्या प्रयत्नांनी आम्ही ते प्रयत्न चालू होते आमचे, म्हणून आम्ही बाकी काय नाही. आणि त्यांचे विकेट पण आम्ही पाठापाठ घेतले. मेन बॅट्समनचे त्यांचे विकेट लवकर पडले, बॉल डॉट्स गेले. सगळ्यांनी फिल्डिंग चांगली केली. मित्रांनी सगळ्या टीममेट्सनी माझ्या सगळ्यांची साथ भेटली, म्हणून आम्ही ही मॅच जिंकू शकलो. बाकी काय नाही. धन्यवाद. थँक्यू फॉर टीममेट्स. विजय ए टीमचा विजय असो. धन्यवाद. ही शेवटची ओव्हर होती अटीतटीची. ती मोनिश काची यांनी खेळवली आपल्याच मुलाला शुभम काची याला आणि त्यामध्ये ते विजयी ठरले आणि आपल्या टीमला विजय मिळवून दिला. तर त्यांच्याविषयी आज जाणून घेऊया आपण. काय कसं वाटलं आपल्या मुलाला बॉलिंग करताना? मला काही नाही वाटलं. मला मी आपलं डेली प्रॅक्टिस करतो या हिशोबाने बॉलिंग केली. असं काय नाही की मॅचेस सगळे आपलेच बाहेरचे कोण नाहीये. शुभमनी पण डेली प्रॅक्टिस केली होती, पण त्याला आपल्याच वडिलांचे बॉल नाही खेळता आले आणि ह्या बाप बेटाच्या संघर्षामध्ये अनुभव होतो. बापांनी विजय मिळवला. ठीक आहे, पुढच्या वर्षी आपण अजून आम्ही प्रॅक्टिस करू. मुलाला कळलं माझ्या बापाचा एक्सपिरियन्स काय आहे, बाप अजून मैदानात आहे. येस, धन्यवाद. यांना काही कंप्लेंट आहेत ते एकदम यांची मी लिस्ट देणार आहे यांना. बॉलची, विकेटची, अंपायरची, जेवढा काय कंप्लेंट आहेत या सगळ्या एकदम यांच्याकडून कंप्लेंट घे सगळ्या. धर हाय बॅग तुझी, धर ही बॅग. अजून काय सगळ्या कंप्लेंट? काही कंप्लेंट नाही, ते चांगले खेळले, आम्ही खराब खेळलो. ते ती टीम डिझर्व करते. काय केलं ते बोल पहिलं. आपल्या युनियनचे वरिष्ठ खेळाडू युनियन ए चे यांनी आज दाखवून दिलं की एज इज जस्ट नंबर. या वयात पण यांनी एकी दाखवली आणि चपळता दाखवली आहे. बघू शकता सगळे 50+ एज ग्रुप मधले आहेत, तरी पण त्यांची फिल्डिंग जी त्यांनी दाखवली अगदीच तरुण जोश पण त्यामध्ये कमी पडेल. टीम ए चे खूप खूप अभिनंदन. फायनलला खूपच चांगली बॅटिंग केली, पण ती बॅटिंग ते फायनल जिंकू नाही शकले. शेवटपर्यंत थांबले असते अभिषेक अय्यर तर मॅच नक्की जिंकवली असती. त्यांना फायनल मध्ये काय चुका, त्यांना काय नव्हतं करायला पाहिजे त्यांनी, काय वाटतं? आमच्या विकेट सुरुवातीला लवकर पडल्या. टार्गेट तसं जास्त नव्हता, 40-41 रनच पाहिजे होते, पण विकेट लवकर पडल्यामुळे मग शेवटी बॅट्समन राहिले नाही. बॅटिंग लाईनअप बदलल्याचा फटका बसला तुम्हाला असं म्हणण्यात? फटका म्हणता येणार नाही कारण टार्गेट कमी होता, पण विकेट लवकर पडले म्हणून मॅच थोडी गोत्यात आली असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, धन्यवाद. पहिल्या मॅचला 18 रन, दुसऱ्या मॅचला 0, तिसऱ्या मॅचला 0, चौथ्या मॅचला पण 0. क्लीन बोल्ड. काय कारण सांगताय तुम्ही? टुर्नामेंट गेली, पुढच्या टुर्नामेंट घ्यायचा आणि लावायचा आणि फिरायचा. आपल्या 100 पायपर घेऊन या लवकरात लवकर. 100 पायपर धारा ही बॅग. 100 पायपर घेऊन या लवकर. आउट झालाय हा.
आपण जीत हा त्याचबरोबर एवढीशा वयामध्ये आज या एवढ्या मोठ्या संघामध्ये डेअरिंग करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. प्रथमतः आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. सोहम डाके आपण रंगमंचावर येतो आहे. खूप फास्ट खेळाडू येतो. तसेच ऋतिक जाधव यांच्याकडनंही एक छोटंसं गिफ्ट त्यांना देत आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायचंय मनीषसाठी आणि ऋतिकसाठी. त्यांनी जे आपलं मन मोठं केलंय या छोट्या मुलांसाठी, त्यांच्यासाठी तर जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. ही मुलं घरी कधी काम करत नाहीत पण आपल्या क्रिकेट क्लबसाठी आवर्जून उपस्थित असतात. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद. आमच्या विनंतीला आपण मान ठेवून आमच्या मैदानामध्ये उपस्थित राहिलात आणि आमच्या खेळाची रंगत वाढवली आणि तसे जे काही छोटे मोठे वाद असतात ते होण्यापासून वाचवले. मंडळाचे ज्येष्ठ सभासद गजानन टोमरे यांना विनंती आहे आपण त्यांचा मान सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी. टाळ्या फुकट आहे, त्याला कुठले कॉन्ट्रीब्युशन नाहीये. सतीश मठपते यांचा या ठिकाणी युनियन क्रिकेट क्लबच्या वतीने मान सन्मान करण्यात आला. मंडळाच्या वतीने मान सन्मान करण्यात येत आहे. आपल्या मंडळाचे ज्येष्ठ सभासद लोखंडे मामा हे यांचा सत्कार करतील. जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्या आता जोरदार टाळ्या वाजवत आहे. .53 पर्यंत बरेच लोक मैदानात नाही, घरात पण टिकत नाही, पण अण्णांचा एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. 53व्या वयामध्ये बेस्ट बॉलरचं पारितोषिक युद्ध घेत आहेत. आता एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या अण्णांसाठी. बॅट्समन नितेश डाके आणि मनीष मुळे या दोघांमध्ये आपण एक ट्रॉफी देत आहोत. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या दोघांसाठी. अजिंक्य घोष एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या त्या दोघांसाठी. प्रत्येक टीमचा आधारस्तंभ म्हणून घोषितले जातात ते नितेश डाके आणि मनीष मुळे. जोपर्यंत मनीष मैदानामध्ये आहे तोपर्यंत मॅच जिवंत आहे असं त्यांच्या संघाला. टोटल 131 रन आणि 2 विकेट यांनी पटकवलेले आहेत. या ट्रॉफीसाठी कोणाचं नाव असेल? शुभम जगताप. एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे. थोडासा फायनान्शियल प्रॉब्लेम असल्यामुळे नाहीतर हा एक उत्तेजनार्थ खेळाडू म्हणून आज घोषित होता. त्याने मैदानामध्ये कुठली किरकिर केली नाही, कुठली चिडचिड केली नाही, शांतपणे आणि एक खरंच आयकॉन खेळाडू म्हणून तो मैदानात. हॅलो दादा खूप सुंदर असा खेळ त्यांनी केला. एक चॅम्पियनच आहेत. थोडासा कल्ला झाला पाहिजे, जरा कल्ला झाला पाहिजे. फायनल मारणे कमी टक्कर करून ही संघावर मात केली आहे. युनियन ए संघाने एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. म्हणजे काही मोठे खेळाडू हे फक्त मैदानात होते. 3 ते 4 खेळाडू त्यांचे फक्त पाळणारे होते आणि बाकी फक्त अनुभवावर हा खेळ जिंकण्यासाठी त्यांची खेळाडू उतरले. त्यांच्या सर्वांचे मुंबईच्या वतीने माझी बॅट कुठे? माझी बॅट कुठे? आणि जरी आज या दिनानिमित्त आपण जे सामने भरले होते, आपलं क्रिकेट इथपर्यंतच नाहीये. आपलं क्रिकेट जे आहे ते आयुष्यभर आपल्याला खेळायचं आहे. काही क्षणासाठी फक्त खेळायचं नाहीये. थोडासा वेळ काढून केंद्रामध्ये आपण थोडासा वेळ काढून मैदानामध्ये उपस्थित राहू.
खेळ जो आहे तो फक्त सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळचा आणि ट्रॉफी कोण नेणार आहे? तो जिवंत ठेवा. काढतो ना मी. फोटो काढायचा आहे. सर्व खेळाडूंच्या सर्वांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर रंगमंचाशी संपर्क साधायचा आहे. सगळ्यांचा फोटो काढायचा आहे. सर्व आणि मैदानामध्ये उपस्थित राहा. खेळाचा आनंद घ्या. टीम बी जेवणाचा आनंद घ्या. झोपून आयुष्याची वाट लावू नका. आपण एक ना एक दिवस झोपणार. क्रिस्टी अण्णा यांना बेस्ट बॉलर भेटलेला आहे. त्यांचं वय आहे 53 वय आहे आणि ह्या वयात पण त्यांनी खूप जिगर लागतं. अण्णा काय बोलायचंय का तुम्हाला? काय बोलायचंय का अण्णा? अण्णा अभिनंदन खूप खूप. क्रिस्टी अण्णा अभिनंदन. ये माझ्या मेहनतीचा आहे, माझ्या टीमचाच मेहनतीचा आहे. बहुत प्रैक्टिस किया मैंने फाइनल में बॉलिंग अच्छा करने के लिए और मैंने अच्छा बॉलिंग किया. मेरी टीम को जिताया इसलिए मैं बहुत खुश हूँ. कुणाला जर बॉलिंग शिकायची असेल हाँ, तर अण्णाकडून शिकून घ्या. शिकून कधी पण अण्णा आपल्यासाठी अवेलेबल आहेत. फर्स्ट रनर्स अप युनियन क्रिकेट क्लब टीम सी बाबू 69 कॅप्टनशिप यांच्या अरे कल्ला करा. बोल 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 आपे. थँक्यू रोशन. रोशन आणि संकेत त्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्या टीम सी च्या विजयामध्ये. पूर्ण डी संघाचा पण खूप खूप मनापासून आभार. आम्हाला पुढे जाण्यासाठी आपण संधी दिली. सर्वांचे मनापासून खूप 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 आभार. दत्त महाराज तुम्हाला पुढच्या वर्षी सर्व बाहेर आणू दे. विजय संघ टीम ए संघ. टाइम हो गया. पैसे नाही. पुढचं नियोजन सर्व टीमचं चालू आहे आता. चला ब्लॉग आता इथं समाप्त होत आहे. भेटूया आपण आपल्या आता